thank God for you in every way. Oh, I've been waiting for this hour since the moment we've began, and I'm sure that God has made you to be the one for me. For better or for worse, our love will last. No matter what's before us, your God will be my God, and together we'll lay a house of faith. I'll give you all my heart till death do us part. I promise to honor you, to love you and hold you, to stand firm with and for you, love, united in the service for the Lord. As you stand in this aisle today, I will love you till we're old and gray. Still together going strong, letting God guide our song. In your cold and darkest hour, I will always stand by you. For better or for worse, our love will last. No matter what's before us, your God will be my God, And together we'll lay a house of faith. I'll give you all my heart till death do us part. I promise to honor you, to love you and hold you, to stand firm with and for you, love, united in the service for the Lord. love for a lifetime till I breathe. अहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. उपकार स्तुती करत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा, कारण की परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे व त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया आणि या एंगेजमेंट सोहळ्याकरता समीर व ऋतुजा सह दोन्ही कुटुंबीय जे आज आमच्यामध्ये हजर आहे, वाळसंग कुटुंबीय त्याचप्रमाणे भोरे कुटुंबियासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देत आहोत, तुझं वचन आम्हाला येणे प्रकारे शिकवतं की परमेश्वर जर घर बांधित नाही तर बांधणे करायचे श्रम व्यर्थ, परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारे करायचे श्रम व्यर्थ. आज प्रभू आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो की मागील अनेक दिवसाच्या प्रार्थना, अनेक दिवसाच्या इच्छेपेक्षा आज या एंगेजमेंट सोहळ्याच्या द्वारे पूर्णतेस येत आहे. जेव्हा समीर त्याचप्रमाणे ऋतुजा एकमेकांचा स्वीकार करणार आहे आणि एंगेजमेंटच्या द्वारे येणाऱ्या दिवसामध्ये विवाह करता वचनबद्ध होणार आहे. आणि याकरता पित्या सर्व आप्तजन मोठ्या आनंदाने, मोठ्या हर्षाने या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहे.
आणि पित्या याच्या नियोजन करण्यात आलंय त्याबद्दल तुला धन्यवाद देत आहोत. प्रभू आम्ही या गोष्टीला जाणतो की जेव्हा आम्ही कोणतीही विधी साठी पवित्र परमेश्वर पुढे येतो, आम्ही आपल्या जीवनामध्ये आद्यस्थान देवाला देतो. आणि जेव्हा आम्ही देवाला आपल्या जीवनामध्ये आद्यस्थान देतो तेव्हा देव आमच्या पुढे चालतो आणि आम्ही त्याचे लेकरं म्हणून त्याच्या मागे चालतो. तुझे अभिवचन, तुझे संकल्प आमच्यासाठी हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. आज पवित्र परमेश्वर तू आम्हाला हेच सांगत आहे की मी जर तुमच्या पुढे आहे, मी जर अनुकूल आहे तर तुम्हाला प्रतिकूल कोण. आणि आज पित्या तुला धन्यवाद देत आहोत की या सोहळ्यामध्ये या दोन्ही कुटुंबासाठी तू नुसतं अनुकूलच झाला नाही, तर आपला आशीर्वादाचा बाहू, उजवा बाहू घेऊन पित्या उपस्थित आहे. यासाठी की पित्या हजर राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीसह जमीरवर तुझ्या यांना आशीर्वाद द्यावा आणि हा विवाह सोहळा आशीर्वादित करावा. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. कडवं गात असताना आपण या एंगेजमेंट सोहळ्यात आरंभ करूया. स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा. उपासंगीचं हे गीत आहे आणि याद्वारे आपण त्या देवाला धन्यवाद देऊया आणि सोहळ्याचा आरंभ करूया. सव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा. वर्णायाला सुचवावा तुझा कृपा महिमा. दूत जैसे वनिताती तुझी कीर्ती गौरवी. मला तैशी देव प्रीती वंदायाला शिकवी. नित्य मार्गी चालायाला तव साय वरितो. मम अंत करनाला प्रेमे ओढी प्रार्थितो. पद सोडू न देताना मन माझे स्थिरावी. मला शिका मारुनिया प्रभू तुझा ठरवी. खरोखर आज समीर त्याचप्रमाणे ऋतुजा या एंगेजमेंट सोहळ्याच्या द्वारे शिक्का मारून विवाह करता तयार करण्याकरता आज या उभयताला आम्ही प्रभूच्या हाती देणार आहोत. आपल्याला माहित आहे की आपण सर्वजण एकत्र झालेलो आहोत आणि त्याच समय एक देवाचा अभिषिक्त म्हणून मी, त्याचप्रमाणे नियोजित वर व वधू म्हणून समीर व ऋतुजा आणि त्यामध्ये देव देखील उपस्थित आहे. आणि या सर्वांच्या साक्षीने आज हे उभयता येणाऱ्या दिवसामध्ये मी विवाह सोहळ्यासाठी सज्ज आहे असे जाहीर करतील. आणि याकरता या विधीच्या द्वारे आपण त्यांना व या विधीच्या द्वारे या सोहळ्याला प्रभूच्या हाती समर्पित करणार आहोत. आरंभी ह्या दोघांसाठी समीर व ऋतुजा यांना काही गोष्टी आरंभी मी विचारू इच्छितो. प्रिय बंधू भगिनींनो, यावेळेस आपण परमेश्वराच्या समक्षतेत हे एंगेजमेंट सेरेमनी पार पाडण्याकरता येथे एकत्र झालेले आहोत. समीर हा पुरुष व ऋतुजा ही स्त्री यावेळेस एकमेकांशी विवाहबद्ध होण्याचा संकल्प, मनोदय जाहीर करणार आहेत. आणि मी त्या दोघांना विचारू इच्छितो की येणाऱ्या दिवसामध्ये होणाऱ्या विवाहासाठी तुम्ही सहमत आहात का?
आवाज आता जरा दोघांचा कमी आहे, परंतु हरकत नाही. सुरुवात जी आहे ती स्लो बट स्टडी ही महत्वाची असते आणि दोघं देखील या सोहळ्यासाठी सज्ज आहे आणि दोघांनी आपला संकल्प आणि मनोदय जाहीर केलेला आहे की आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये या विवाह सोहळ्यासाठी तयार असे आहोत. परंतु त्या अगोदर या दोघांना व आपल्या सर्वांना हा जो ख्रिस्ती विवाह येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे त्या अगोदर या एंगेजमेंट विधीची उद्दिष्ट काय आहे, हेतू काय आहे, हे मी त्यांना सांगू इच्छितो आणि आपण देखील ती गोष्ट लक्षात ठेवावी की भावी वर व वधू यांनी एकमेकांशी विवाहबद्ध होण्याचा मानस जाहीर करण्याची संधी सार्वजनिकरित्या, नुसतं एकमेकांना प्रपोज करणं आता नाही, आता सर्वांच्या समोर ते जाहीर करत आहे की यस, आम्ही आपल्या आप्तजनासह या विवाह सोहळा जो येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहोत त्याच्यासाठी एकत्र होण्यासाठी संमत जाहीर करतो. त्याचप्रमाणे एकमेकावर विश्वास, प्रीती व आदर यांनी नियोजित वर व वधू यांनी देवाच्या इच्छेप्रमाणे वाढण्यास व स्वतः लग्न बंधनात बांधून घेण्याची अगोदर आपल्या जीवनाची योग्य ती तयारी करण्याचा वाव देखील मिळावा, ही देखील ते इथे आपल्या संकल्पाच्या द्वारे, मनोदयाच्या द्वारे इच्छा जाहीर करणार आहे. आणि यासाठी आज आपण सर्वजण इथे एकत्र झालेले असतात. आरंभी 2 गीते आपण वर्शिपचे गाणार आहोत, ज्याद्वारे देवाला आरंभी धन्यवाद देत मग मी पुढची विधी म्हणजे त्यांना जे वस्त्र आहे, अलंकार आहे, भेटवस्तू त्यासाठी प्रार्थना करून पुढे विधी चालवणार आहे. आज आमच्यामध्ये प्रियजन आहेत आणि मी त्यांना विनंती करतो की ते 2 गीते गात या सोहळ्यामध्ये प्रभूला धन्यवाद देत आरंभ करतील. प्रभु मैं धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा। पकार है तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। या आपण पियानो गाऊया। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाओ इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाओ इनाम, प्रभु
धन्यवाद के साथ, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा। है यीशु मेरे खुदा, उपकार है, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा। है यीशु मेरे खुदा, उपकार है, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाले मुझ। गाऊया आपण, तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहान, मैं जो पहले मुर्दा था तूने डाले मुझ। क्यों ना बोलूं, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। गाऊया आपण सर्वजण, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, गाऊया आपण, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की। अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। गाऊया आपण सर्वजण मिळून, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, जय जयकार, तेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार, जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। या आपण गाऊया प्रियांनो, जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। खरोखर या दोन्ही घराण्यासाठी प्रभूने अनेक अद्भुत कृत्य केलेले आहे आणि त्यामुळे आज जेव्हा आपण इथे एकत्र झालेलो आहोत, आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की परमेश्वराची योजना आज या दोन्ही कुटुंबासाठी कार्यरत होत असताना आपण आनंदित आहोत, हर्षित आहोत आणि मान महिमा गौरव आपण प्रभूला देऊया। यावेळेस एक शास्त्रपाठ आपण वाचूया आणि विधीस पुढे चालूया। आणि आम्हामध्ये सन्माननीय प्रभावती शिंदे मॅडम आहेत आणि त्यांना मी विनंती करतो की त्या कृपया पुढे येतील। त्या सेंट पॉल चर्च इथले एल्डर आहेत आणि आजी देखील आहेत, त्यामुळे ते पुढे येतील। यावेळेस एक शास्त्रपाठ वाचतील, स्तोत्र संहिता अध्याय 103
याचे पहिले 5 वचन. 103 1 ते 5 पर्यंत वाचे. देवाच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद. दाविदाचे स्तोत्र. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझे सर्व दुष्कर्मापासून क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. तो तुझ्या जीव विनाशकर्तेतून उद्धारतो. तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद. थँक्यू. प्रभूला धन्यवाद असो, कारण की परमेश्वराची योजना आज पूर्णतेच असताना समीर त्याचप्रमाणे ऋतुजा व त्यांच्या कुटुंबियाला त्यांनी एकत्र केलेलं आहे. आपण देखील आनंदाने या सोहळ्यामध्ये तयार झालेलो आहे. दोघं देखील सुंदर असे कपडे आणि सुंदर असे वस्त्र इथे धारण करून आम्हामध्ये आहेत. परंतु हे त्यांचे वस्त्र आहे, परंतु समीर कडून ऋतुजासाठी, त्याचप्रमाणे ऋतुजाच्या कुटुंबियाकडून आपल्या होणारे जावई समीर साठी देखील वस्त्र आणलेले आहे. त्यावर देखील आपण आशीर्वाद मागणार आहोत, कारण की आपल्याला माहित आहे की हे वस्त्र, ही भेटवस्तू नुसते आम्हाला आनंदित करत नाही, तर त्याद्वारे आपण एकमेकांचा स्वीकार देखील करत असतो. या समय हे नुसते भेटवस्तू देत नाही, तर ऋतुजा या भेटवस्तूचा स्वीकार करून किंवा समीर या भेटवस्तूचा स्वीकार करून व दिलेले वस्त्र नेसून हे जाहीर करणार आहे की मला ऋतुजा ही पसंत आहे. आणि ऋतुजा देखील म्हणणार आहे की समीर, तुम्ही मला येणाऱ्या दिवसामध्ये माझे पती म्हणून मी तुमचा स्वीकार करते. आणि अशा प्रकारे पुरातन काळापासून सुवर्ण अलंकार म्हणा किंवा भेटवस्तू हे प्रीतीचं एक चिन्ह आहे, खूण आहे. त्याचप्रमाणे याद्वारे आपण एकमेकांना नुसती प्रीती जाहीर करत नाही, तर हे अखंड प्रेम जे आहे ते सदोदित टिकून राहावं. देवाच्या द्वारे देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र ख्रिस्त दिलेला आहे. ती देवाची प्रीती जगावर प्रगट झाली, परंतु या जगामध्ये एक मंडळी ही ख्रिस्ताची वधू आहे. आणि त्यामुळे नुसती ही वधू नव्हे, तर ही पवित्र गोष्ट आहे. आणि त्याचप्रमाणे आज या विधीला सामोरे जात असताना आपण या भेटवस्तूंसाठी देखील प्रार्थना करणार आहोत. आणि यावेळेस मी विनंती करतो की जे कपडे किंवा वस्त्र भेटवस्तू देण्यासाठी आणलेले त्या कृपया पुढे आणावं. त्याच्यावर आम्ही आशीर्वाद मागणार आहोत. आणि त्यानंतर ते वस्त्र स्वीकार करतील आणि ते चेंज करण्यात जातील. त्या दरम्यान काही वर्शिप सॉन्ग होतील आणि त्यानंतर उर्वरित विधी पुढे आम्ही चालवणार आहोत. तर कृपया दोघं वर आणि वधू पक्ष जे आहे, म्हणजे भोरे कुटुंबीय त्याचप्रमाणे वाळसांग कुटुंब, यांना मी विनंती करतो की ते जे वस्त्र जे आपण एकमेकांना भेटवस्तू म्हणून देणार आहोत किंवा जे अलंकार जे आपण देणार आहोत ते घेऊन कृपया पुढे यावं. नंतर आपण एक्सचेंज रिंग नंतर त्याच्यावर प्रार्थना करणार आहोत. सध्या आपण वस्त्र व इतर जे आता आपण चेंज करण्यासाठी वापरणार आहोत त्यासाठी विशेष प्रार्थना करणार आहोत. आपण कृपया इथे उभे राहावं. आपल्याला उजवीकडे व डावीकडे दोन पक्ष दिसून येत आहे. एक वर पक्ष आहे, एक बाजूला वधू पक्ष आहे. एका बाजूला आम्हाला भोरे कुटुंब दिसतात, दुसऱ्या बाजूला वाळसंकर कुटुंब दिसत आहे. आणि ते या आनंदाच्या सोहळ्यामध्ये, या एंगेजमेंटमध्ये, या मागणी करण्याकरता हे वस्त्र घेऊन आलेले आहे. आणि त्या वस्त्रासाठी आपण यावेळेस आशीर्वाद मागणार आहोत, यासाठी की आशीर्वाद वस्त्र ते नेसून या आशीर्वाद सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्यानंतर त्यांनी दिलेल्या अभिवचनाच्या द्वारे ही विधी देवाने आशीर्वाद देत करावे. आपण नेत्र बंद करूया, प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो की सर्व उत्तम देणगीचा देणगीदाता तू जिवंत परमेश्वर आहे. आज परत एक बार आम्ही तुझ्या चरणी येऊन तुला धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की आम्हाला या गोष्टीची माहिती आहे की पित्या तुझ्या समोर येत असताना आम्ही जेव्हा लीन आणि नम्र होऊन आपल्या, त्याचप्रमाणे समीरसाठी वधू पक्ष वस्त्र व इतर भेट वस्तू घेऊन पुढे आले.
प्रभुराया या वस्त्र आणि भेट वस्तूला तू विपुल आशीर्वादित कर. या भेट वस्तूचा स्वीकार करत असताना ते एकमेकांचा स्वीकार करत आहे आणि दोन्ही कुटुंब एकमेकांबरोबर संयुक्त होण्याची तयारी करत आहे. हे त्याचं निदर्शक देखील आहे आणि त्याकरता प्रभू येशू मध्ये ही विधी आशीर्वादित होत असताना देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्म्याच्या नावामध्ये हे वस्त्र व ही विधी आशीर्वादित कर आणि त्याद्वारे देवा तुझा गौरव व्हावा आणि त्याद्वारे जो आशीर्वाद या विधी करता तू राखून ठेवलेला आहे त्याचा लाभ प्रत्येकास मिळावा अशी अनुग्रहाने प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. यावेळेस वधू पक्ष हे वर पक्षाला वस्त्र देतील. समीर ऐक ना, यावेळेस त्याचा स्वीकार कर. थोडस पुढे इकडे बघा समोर. वेट 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 तसंच बघा, तसंच बघा. इकडे बघा. टप्पा पूर्णतेस आलेला आहे आणि त्या दरम्यान आपण गीते गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. जोवर ते तयार होत आहे तोवर प्रभूची स्तुती करूया, कारण की प्रभूने त्यांना नुसतं वस्त्राने त्याला सुसज्ज करावं अशी आम्ही विनंती करणार आहोत. आमच्यामध्ये विशाल आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या आपण उभे राहूया आपण यावेळेस आणि परमेश्वराची स्तुती करूया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ आपण यावेळेस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या टाळ्या वाजवू आपण. हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास आनंद करू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. सर्वजण मिळून स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारकतो सामर्थ तो यीशु दे है युग युग है. तारकतो सामर्थ तो यीशु दे है युग युग है. आहा हालेलुया. ओ हो साना. आहा हालेलुया. ओ हो साना. हालेलुया हालेलुया. सर्वजण मिळून गाऊया. हालेलुया हालेलुया हालेलुया. चला हो आता त्याकडे आपण महिमा स्तुती बनू. गाऊया आपण. चला हो आता त्याकडे आपण महिमा स्तुती बनू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. यस. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारकतो सामर्थ तो यीशु दे है युग युग है. तारकतो सामर्थ तो यीशु दे है युग युग है. आहा हालेलुया. ओ हो साना. आहा हालेलुया. ओ हो साना. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया हालेलुया.
या टाळ्या वाजवू आपण टाळ्या वाजूया, परमेश्वराची स्तुती करूया, परमेश्वराची आराधना करूया. सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा. सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा. हालेलुया स्तुति करेंगे यीशु की स्तुति करेंगे. गाऊया आपण सर्वजण मिळून. हालेलुया स्तुति करेंगे यीशु की स्तुति करेंगे. हात उंच करून हालेलुया. हात उंच करून हालेलुया 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 हालेलुया. क्रूस पर जीवन दिया और रक्त भी बहाया. क्रूस पर जीवन दिया और रक्त भी बहाया. पापों को मिटाने जगत में उसकी स्तुति करो. पापों को मिटाने आया जगत में उसकी स्तुति. हालेलुया स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे. यीशु की स्तुति करेंगे. मला ऐकायचं आहे. परमेश्वराची स्तुती करूया. हालेलुया स्तुति करेंगे यीशु की. हात उंच करून हालेलुया 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 हालेलुया. ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़े. गाऊया. ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा. ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़े. गाऊया आपण. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़े. गाऊया. कभी नहीं 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 छोड़. कभी नहीं. गाऊया. ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़े. तुमची बारी. ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा. बोला. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. बोलो. येशू कधी नाही सोडणार आहे. कभी नहीं 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 छोड़े. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबलचं वचन सांगतं की प्रभूमध्ये सर्वदा काय करा आनंद करा. हालेलुया. आणि आज खरोखरच प्रियानो आज आनंदाचा दिवस आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या प्रियानो आपण आनंदाने परमेश्वराची स्तुती करूया, परमेश्वराची आराधना करूया. पॉल म्हणतो की प्रभूमध्ये सर्वदा काय करा आनंद करा. पुन्हा सांगतो काय करा तर तयार आहे आनंद करण्यासाठी, कारण की आज आनंदाचा दिवस आहे.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक येशूसाठी एक जोरात टाळ्यांचा गजर करूया. येशूसाठी. येशू आपल्यामध्ये आहे. विश्वास आहे, विश्वास आहे. अजून जोरात, अजून जोरात. येशू आपल्यामध्ये आहे प्रियांनो. या टाळ्या वाजव. सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंद करा. टाळे वाजून. सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंद करा. पुन्हा सांगतो. पुन्हा आनंद करा. सर्वदा, सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंद करा. या टाळ्या वाजू. आपण टाळ्या वाजू. टाळ्या. वाह, क्या बात है. टाळ्या वाजूनी आनंद करा. टाळ्या वाजूनी. हा, टाळ्या वाजूनी आनंद करा, टाळ्या वाजूनी. सर्वदा, सर्वदा प्रभू मध्ये आनंद करा. सर्वदा, सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंद करा. पुन्हा सांगतो, पुन्हा सांगतो, पुन्हा सांगतो. पुन्हा सांगतो, आनंद करा. पुन्हा सांगतो. सर्वदा, सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंद करा. सर्वदा, सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंद करा. मी आणि माझे घराने प्रभु सेवा करू आदराने. पहा मी आणि माझे घराने प्रभु सेवा करू आदराने. असो जगणे असो मगणे ते मरणे, त्याच्या चरणासी वाहिले जीने. पहा मी आणि माझे घराने प्रभु सेवा करू आदराने. पहा मी आणि माझे घराने प्रभु सेवा करू आदराने. येशू आहे अति प्रिय मजला, तो जीपसाठी मराया धजला. येशू आहे अति प्रिय मजला, तो जीपसाठी मराया धजला. दंड भरिला, दंड भरिला माझ्या वतीने, त्याच्या चरणासी वाहिले जीने. पहा मी आणि माझे घराने प्रभु सेवा
घराने प्रभु सेवा करू आदराने येशू लाभला येशू तारक माझ्या जीवनाचे झाले हो सार्थक येशू लाभला येशू तारक माझ्या जीवनाचे झाले हो सार्थक जीव हर्षाने पाव मुक्तीने त्याच्या चरणासी वाहिले जीने पहा मी आणि माझे घराने प्रभु सेवा करू आदराने पहा मी आणि माझे घराने प्रभु सेवा करू आदराने या टाळ्या वाजवा पण. आज ये दिन यहोवा ने बनाया है, तो आओ मिलकर खुशियाँ मनाए. आओ तो आओ मिलकर हम सब नाचे. तो आओ मिलकर हम सब गाए. धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो तेरा. धन्यवाद हो, धन्यवाद हो, मैं हूँ तेरा. आज के दिन मैं हूँ तेरा. आज के दिन मैं हूँ तेरा. हम भूल चाहे निराशा हो को आशा हो का है ये दिन. यीशु मसीह तू हमारे हो संग, कोई नहीं तेरे बिन. हम भूल चाहे निराशा हो को आशा हो का है ये दिन. यीशु मसीह तू हमारे हो संग, कोई नहीं तेरे बिन. तो आओ मिलकर हम सब गाए. तो आओ मिलकर हम सब नाचे. धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो तेरा. धन्यवाद हो, धन्यवाद हो, मैं हूँ तेरा. आज के दिन 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 मैं हूँ तेरा. तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो. तेरी हर पल महिमा हो, तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला प्यार है.
आशा बना तू मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु तू अवर्णित है तू सुंदर है मेरा पहला पहला प्यार है तू अवर्णित है तू सुंदर है मेरा पहला पहला प्यार है तेरी स्तुति प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो तेरी स्तुति प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो तू अवर्णित है तू सुंदर है मेरा पहला पहला प्यार है तू अवर्णित है तू सुंदर है मेरा पहला पहला प्यार है तेरी स्तुति प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो तेरी स्तुति प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं तू अवर्णित है तू सुंदर है मेरा पहला पहला प्यार है तू अवर्णित है तू सुंदर है शुला धन्यवाद शुला धन्यवाद शुला धन्यवाद शुला ओ हो राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद शुला ओ हो राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद शुला गौरव द्या त्याला गौरव द्या त्याला गौरव द्या त्याला गौरव द्या त्याला ओ हो राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूल गौरव द्या त्याला ओ हो राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूल गौरव द्या त्याला यश 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 गाईन मी नाचत स्तुती करीन मी यश 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 गाईन मी नाचत स्तुती करीन मी हल्लेलुया आमेन हल्लेलुया हल्लेलुया आमेन हल्लेलुया हल्लेलुया आमेन हल्लेलुया हल्लेलुया आमेन हल्लेलुया यीशु आप रहेंगे सा हम कभी ना होंगे निरा यीशु आप रहेंगे सा हम कभी ना होंगे निरा आप सब कुछ संभालेंगे यीशु सब कुछ संभालेंगे आप सब कुछ संभालेंगे यीशु सब कुछ संभालेंगे यीशु आप रहेंगे सा हम कभी ना होंगे निरा यीशु आप रहेंगे सा हम कभी ना होंगे निरा माता पिता आप ही तो है देते सहारा आप ही तो है माता पिता आप ही तो है देते सहारा आप ही तो है यीशु आप रहेंगे सा हम कभी ना होंगे निरा यीशु आप रहेंगे सा हम कभी ना होंगे निरा ला 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 ला
ला ला ला ला ला। आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। 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 मुझे चंगा किया, मुझे शक्ति दिया, तू बहुत अच्छा है। मुझे जीवन दिलाया, मुझे खुशियाँ दिलाया, तू बहुत अच्छा है। मुझे चंगा किया, मुझे शक्ति दिया, तू बहुत अच्छा है। मुझे जीवन दिलाया, मुझे खुशियाँ दिलाया, तू बहुत अच्छा। यीशु यीशु तू अच्छा है। यीशु तू अच्छा है। यीशु तू अच्छा है। तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है। यीशु तू अच्छा है। यीशु तू अच्छा है। तू बहुत अच्छा है। खायाला पियाला येशू ने दिले, पियाला येशूने दिले, राहायला जागा येशू ने दिली, राहायला जागा येशूने दिली, खायाला पियाला येशू ने दिले, राहायला जागा येशू ने दी। आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला। करा आनंद आनंद आनंद, करा आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नावात होऊन या धुंद, ख्रिस्त नावात होऊन या धुंद। करा आनंद आनंद आनंद, करा आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नावात होऊन या धुंद, ख्रिस्त नावात होऊन या धुंद। आनंदाने टाळ्या वाजवा, आनंदाने टाळ वाजवा, नाचा तुम्ही सगळ्यांना नाचवा। नाचा तुम्ही सगळ्यांना नाचवा, आनंदाने टाळ्या वाजवा, आनंदाने टाळ वाजवा, नाचा तुम्ही सगळ्यांना नाचवा। पावित्र्याने हृदय सजवा, पावित्र्याने हृदय सजवा। जीवनात येशू ख्रिस्ताला बोलवा, जीवनात येशू ख्रिस्ताला बोलवा। करा आनंद आनंद आनंद, करा आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नावात होऊन या धुंद, ख्रिस्त नावात होऊन या धुंद, ख्रिस्त नावात होऊन या धुंद, ख्रिस्त नावात होऊन या धुंद। प्रार्थना करे, प्रार्थना करे, प्रार्थना करे, प्रार्थना करे। वो अच्छा है कितना भला है, वो प्रार्थना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाहे, छुटकारा पाहे हमेशा। For you, darling, don't be afraid. I have loved you for 1,000 years. I love you for 1,000 more.
ज्यामध्ये आपण काही गीते वर्शिप सॉन्ग गायलेले आहे आणि त्यानंतर परत एक वार आपण एक नवीन लुकमध्ये एक नवीन स्वरूपामध्ये नियोजित वर व वधू यांचं आगमन बघितलेलं आहे आणि त्यांच्याकडे बघत असताना आपल्याला असं वाटत होतं की राजपुत्र आणि राजकन्या आलेल्या आहे. जोरदार टाळ्या वाजूया राजपुत्र राजकन्यासाठी. खरोखर आनंदाचा समय आहे आणि जेव्हा आपण असं नियोजन करतो, प्लॅनिंग करतो, तर हे कायम आपल्या स्मृतीत राहतं. परंतु त्याबरोबरच नुसतं इव्हेंट हे पुरेसं नाही, तर देवाची योजना ही महत्वाची आहे आणि ती आपल्या जीवनामध्ये पूर्णतेस येण्याकरता देवाचे आशीर्वाद महत्वाचे आहे आणि त्याचबरोबर देवाच्या भयात चालणं देखील तेवढं गरजेचं आहे. यावेळेस मी उभा येताना विनंती करतो की त्यांनी कृपया उभं राहावं, कारण की हे दोघं आज इथे हजर असताना एंगेजमेंट सेरेमनीच्या या दुसऱ्या भागात आपण प्रवेश करत आहोत, ज्यामध्ये त्यांनी एकमेकांना दिलेले वस्त्र भेटवस्तू हे परिधान केलेले आहे आणि ते चमकत आहे. परंतु त्याबरोबरच एकमेकांना येणाऱ्या दिवसामध्ये होणाऱ्या विवाह करता संमती देणं, संकल्प जाहीर करणं या विधीचं एक मुख्य उद्दिष्ट आहे आणि त्याकडे आता आपण वळत आहोत. आणि यावेळेस मी त्यांना परत एक वार एकमेकांचं नाव घेऊन या विवाह सोहळ्याकरता जो येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे त्याकरता ते तयार आहे, संमत आहे, त्यांची संमती घेणार आहोत. कृपया आपण शांतता राखूया. समीर, तुम्ही ऋतुजा या तरुणी बरोबर विवाह करण्याचा निश्चय केला आहे काय? माझ्या मागे तुम्ही म्हणायचं होय. होय, मी ऋतुजा बरोबर मी ऋतूच्या बरोबर येणाऱ्या दिवसामध्ये विवाह करण्याचा येणाऱ्या दिवसामध्ये विवाह करण्याचा निश्चय केलेला आहे निश्चय केलेला आहे व योग्य दिनी व योग्यतेने मी त्याची पूर्तता करीन. मी त्याची पूर्तता ऋतुजा, तू समीर यांच्याबरोबर विवाह करण्याचा निश्चय केला आहे आणि त्याची पूर्तता तू करणार आहे असं अभिवचन ह्या एकत्र झालेल्या सर्व मंडळी समोर तुला द्यायचे आहे आणि माझ्या मागे तुला रिपीट करायचं आहे. मी समीर बरोबर येणाऱ्या दिवसामध्ये विवाह करण्याचा निश्चय केला आहे व योग्य समय मी त्याची पूर्तता करेन. जोरदार टाळ्या वाजूया, कारण की मागणीचा हाच उद्देश असतं की त्यांनी एकमेकांचा स्वीकार करावा आणि त्याबरोबरच एकमेकांच्या बरोबरच सर्व मंडळी समोर आणि या मंडळीच्या या सहभागितेमध्ये देव उपस्थित आहे त्याच्या समक्ष त्यांनी घोषणा केलेली आहे, निश्चय केलेला आहे, संकल्प केलेला आहे की यस, योग्य समय आम्ही हा निश्चय पार पाडणार आहोत आणि हा जो वेटिंग पिरियड आहे तो देखील प्रभूने त्यांच्यासाठी आशीर्वादित करावा यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभू रे, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत, कारण की पवित्र परमेश्वर, मनुष्याच्या मनात वेगवेगळ्या मसलती येतात परंतु तुझी योजना स्थिर असते. आज परत एक वार पिता ऋतूच्या बद्दल, त्याचप्रमाणे समीर बद्दल तुझी योजना, संकल्प तुझ्या शास्त्रलेखाप्रमाणे तुम्ही जेव्हा मातेच्या गर्भातच होते तेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो आणि ती योजना आज पूर्णतेत येत असताना दोन्ही कुटुंबाला आम्हा सर्वांना मोठा हर्ष आहे की खरोखर ते सर्व काही उत्तम घडून आलेलं. या समय आम्ही तुझी आराधना केली, तुझी स्तुती केली, तर धन्यवाद दिलेला आहे. आणि की आम्हाला माहित आहे की आमचा पिता उत्तम आहे, तो विपुलतेने आम्हाला पुरवठा करणारे यावेळी आहे. प्रभू येशूमध्ये जे काही निश्चय केला मानव म्हणून पित्या पार पाडत असताना अनेकदा समस्या येतात, प्रॉब्लेम येतात,
अडचणी येतात, परंतु जेव्हा देव आमच्या बाजूने आहे, देव आम्हाला अनुकूल आहे, आम्ही घाबरणार नाही. कोणतीही समस्या प्रॉब्लेम जरी आल्या तरी दिलेला निश्चय देवाच्या समोर दिलेला आहे. त्याकरता देव आम्हाला सहाय्यक होणार आहे आणि योग्य वेळी विवाह संदर्भात घेतलेला हा निश्चय पूर्णतेस येईल. आणि या विवाह सोहळ्याच्या द्वारे हे दोन कुटुंबे एकत्र येत असताना या उभयताला जो एक पती पत्नी म्हणून त्यांचं वैवाहिक जीवन आशीर्वादित करणार आहे. परत एक वार या सर्व सोहळ्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन आमेन. कृपया दोघांनी खाली जे अलंकार आहेत म्हणजे रिंग एक्सचेंज याच्याकडे आपण जाणार आहोत. आज आमच्यामध्ये सन्माननीय रेव्हरंड NS अमोलिक्स बाळासाहेब आहे आणि मी त्यांना विनंती करतो की यावेळेस त्या स्वर्ण अलंकारावर प्रार्थना करतील. त्यानंतर ऋतुजासाठी वरपक्ष आणि त्याचप्रमाणे समीरसाठी वधूपक्ष जी दिलेली अंगठी आहे ती एक्सचेंज करण्याकरता त्यांच्या हातात देतील. या बाळासाहेब. प्रेमळ परमेश्वर, आम्ही तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करतो, विशेष करून प्रार्थना करतो समीर आणि ऋतुजा भावी वधूवरांसाठी प्रार्थना करतो. भावी वधूवरांना तो आशीर्वादित कर, दोन्ही कुटुंबांना आशीर्वादित कर, परस्परातील संबंध दृढ होत जाऊ दे, योग्य वेळी त्यांचा विवाह व्हावा अशा मी प्रार्थना करतो. त्याच प्रकारचे अलंकार या ठिकाणी आणलेले आहेत आणि त्यांची आता देवाणघेवाण होणार आहे, हे तो आशीर्वाद कर. याद्वारे परस्परातील संबंध आणखी दृढ व्हावेत आणि लवकर त्यांचा विवाह व्हावा असं घडू दे. तू त्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन कर आणि या सर्व समयामध्ये प्रभू आम्ही तुला प्रथम आमंत्रण देतो. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याचे प्रेरणात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आणि त्यानंतर ते एकमेकांना रिंग घालून रिंग एक्सचेंज करून एकमेकांचा ज्या प्रकारे वस्त्र घालून त्याने स्वीकार केलेला आहे त्याप्रमाणे हे सुवर्ण अलंकार घालून देखील ते एकमेकांचा स्वीकार करणार आहेत. आजच आता आपण बघितलंय की काही तरुण मुलींनी किंवा काही स्त्रियांनी उत्तमरित्या संधी साधलेली आहे. कारण की आम्हाला माहित आहे की संधी साधून घ्या, वेळ कमी आहे आणि हा वेळ तर आशीर्वादाचा वेळ आहे. आणि या आशीर्वादाच्या वेळेमध्ये काही लोक देवाच्या गौरवाची संधी सोडत नाही आणि मला अतिशय आनंद वाटतो. आम्ही त्यांचं कौतुक करतो की ते पुढे आले आपल्या आप्तजनांच्या या विवाहामध्ये एक आनंदाच्या सोहळ्यामध्ये. जेव्हा आपण आपले मुख उघडतो, देवाचं वचन आम्हाला सांगतं तू आपले मुख उघड म्हणजे ते मी भरीन. प्रभूने स्तुती सवनाच्या द्वारे गीताच्या द्वारे ते भरलेले आहे. त्याचप्रमाणे आमच्या विशाल आहेत, रवणी आहेत, त्यांनी देखील उत्तम वाद्य वाजवत देवाचा गौरव केलेला आहे आणि आम्हाला हे हवं आहे. कारण की आम्हाला माहिती आहे जेव्हा जेव्हा जोवर आपल्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये संसारामध्ये देवाची स्तुती व धन्यवाद होतो तोवर सैतान व सैतानाचे कोणतेही आमच्यावर होणारे हल्ले आमच्यावर होऊ शकत नाही. कारण की देवाचा अनुग्रह, सुरक्षाचं कुंपण, रक्ताचे कोट आमच्या सर्वत्र राहतात. त्यामुळे नुसता आनंद किंवा दुःखाच्या समयी सदोदित आपल्याला देवाचा गौरव करायला हवा. यावेळेस अलंकार जे आहे ते आपण देणार आहोत आणि ते देत असताना सर्व परिवार माझ्या मुलगीच्या या सोहळ्यामध्ये आले त्याबद्दल मी मनपूर्वक सर्वांचे आभार मानते. विशेष करून भोरे परिवार, त्यानंतर शिंदे परिवार आणि वळसंगकर परिवार हे सर्वजण एकत्र आले, एकमेकांना आपुलकीने आणि प्रेमाने आणि प्रीतीने एक आदर तिथं केलं. याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. हे जे नातं आणि हे जे सर्वांचं जे पण प्रेम मला माझ्या मुलांना, माझ्या परिवाराला मिळालं याबद्दल मी सर्वांचे आभार मानते, उपवासस्तुती करते आणि विशेष करून प्रार्थनेमध्ये सर्वजण सहभागी झाल्याबद्दल आभार मानते. आज ताई माझ्या ऋतुजाला गिफ्ट देत आहेत. ते म्हणजे प्रेमपूर्वक एक गिफ्ट म्हणून नव्हे तर एक प्रेम भावनेनं आणि जे नातं संबंध आहे ते चांगलं आणि अतूट हमेशा चांगलं राहावं यासाठी आहे. तर ते ऋतुजाने स्वीकारावं. भाऊ
त्यानंतर मी इथं उपस्थित करत आहे सचिन शिंदे, शीतल शिंदे यांना. त्या पण समीर यांना जे आदर आणि प्रेम भावनेने जे गिफ्ट देतात ते समीरने स्वीकारावं अशी माझी विनंती. यांनी ऋतुजासाठी जे गिफ्ट आणलेलं आहे, गोड असे पदार्थ आहेत, गोड असे फळ आहेत, ते तिने स्वीकारावं आणि त्यांच्याशी गोड असंच नातं हमेशा ठेवावं. अनिल भोरे आणि सुप्रिया भोरे या दोघांनी समीर यांच्यासाठी जे फळे आणि जे गोड गिफ्ट आणलेले आहेत ते समीर यांनी स्वीकारावं. त्यानंतर इथे ह्या दोघांच्यासाठी आपण सर्वांच्यासाठी जे पण आपण दोघं जणी त्या दोघांना जे आपण आनंदाचा जो विधी आहे त्यासाठी जे पेढे आणि साखर आहे ते त्या ताईंनी आणलेले, ललिता ताई यांनी आणलेले आहेत, ते दोघांनी स्वीकारावं. यांनी समीर आणि ऋतुजा यांच्यासाठी जे गिफ्ट आणले ते द्या. ते शुगर आणखीन पेढे त्या दोघांनी स्वीकारावे. भाऊजी उपस्थित सर्वांना सांगत आहे की समीर यांची बहीण अतिशय गोड आणि हसऱ्या आणखीन बोलकी अशी ही दीदी, खुशी दीदी, आणि त्यांचे जे मिस्टर आहेत ते माझे ब्रदर मी म्हणते, ते माझा मुलगा मी म्हणू शकते, आणि त्यांचं आणि आमचं खरंच बॉन्डिंग आता खूप चांगलं झालेलं आहे आणि त्याबद्दल मला खुशी वाटते, खूप खुशी वाटते. आणि त्या दोघांनी ह्या दोघांचं म्हणजे समीर आणि ऋतुजा यांचं नातं जे आहे ते स्टार्ट होण्यासाठी जे पण त्यांनी गिफ्ट आणलं ते म्हणजे रिंग, ते त्यांच्याकडे द्यावे असं मला वाटतं. थँक्यू. त्यानंतर ऋतुजा हिच्याकडून समीर यांच्यासाठी जे अतूट बंधन जे रिंग्स आणलेली आहे ते ऋतुजाचे पप्पा आणि मम्मी त्यांना देत आहेत, तरी त्यांनी स्वीकारा. यावेळेस आम्हाला जे एक महत्त्वाचं या सोहळ्याचं आकर्षण आहे आणि ते आहे रिंग एक्सचेंज. सुवर्ण रिंग ही एकमेकांना देण्याकरता इथे आप्तजन एकत्र आलेले आहेत आणि हे त्यांनी स्वीकार केलेले आहे आणि यानंतर ते एकमेकांना ते रिंग एक्सचेंज करतील, घालतील. आणि या रिंगकडे बघून, या सुवर्ण रिंगकडे बघून त्यांची प्रीती सुवर्णप्रमाणे शुद्ध असावी, पवित्र असावी आणि विवाह सोहळाच नव्हे तर विवाह सोहळ्याच्या नंतर अबाधित राहावी यासाठी ते एकमेकांना रिंग एक्सचेंज करतील. आरंभी होणाऱ्या विवाहासाठी देवाने जे मला नियोजित केलेलं त्याचा मी स्वीकार करीन आणि तो समय आलेला आहे जेव्हा समीर यावेळेस ऋतुजाचा हे सुवर्ण अंगठी घेऊन घालून स्वीकार करत आहे. यावेळेस ऋतुजा इकडे लक्ष दे.
and bless the day when He gave me you. Every now and then, for a lifetime, I'll bless this day and cherish your faith in me. I'm gonna pray with you, walk with you, stay with you until the end. I'm gonna laugh with you, cry with you, breathe with you all my days. The road may be rough, vague and dark, bleak and tough. I promise to cherish you with all my heart. दोघांनी एकमेकांचा हात घ्या, उजवा हात. आणि यावेळेस आपण प्रार्थना करूया की नुसतं रिंगच नव्हे, त्यांचा हातच नव्हे, तर त्यांचं जीवन सदोदित अखंड असावं, एकत्र असावं. आणि दोघांचं जीवनच नव्हे तर दोघांचे कुटुंब देखील एकत्र असावं. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत, कारण की सुवर्ण अलंकार एकमेकांसाठी त्यांनी सादर केलेले आहे. हे प्रीतीची खूण आहे आणि त्याद्वारे पवित्र पित्या हे शुद्ध प्रीतीचं प्रतीक म्हणून सोनं ज्या प्रकारे वर्तुळाकार आहे, त्याप्रमाणे त्यांचं प्रेम देखील एकमेकांना जोडणारं वर्तुळकार असावं, अखंड असावं. आणि त्याद्वारे त्यांचं जीवन, अंतःकरण प्रीती, प्रेम आणि पवित्रतेने एकत्र जोडले जावं, अशी आम्ही तुझ्याने विनंती करत आहोत. दोघांनी एकमेकांचे हात आपल्या हातामध्ये घेतलेले यासाठी की येणाऱ्या दिवसामध्ये विवाह सोहळा व त्यानंतर एक पती व पत्नी म्हणून त्यांनी आपलं अखंड जीवन एकमेकांबरोबर घालवावं, एकमेकांच्या सुखादुःखात ते सहभागी व्हावं. त्याचप्रमाणे हे दोन व्यक्ती, एक स्त्री व पुरुषच नव्हे तर दोन कुटुंबे देखील एकत्र झालेले, त्यांच्यामध्ये देखील प्रीती टिकून राहावी आणि सदोदित या कुटुंबियांच्याद्वारे, या उभयताच्याद्वारे ख्रिस्ताचा गौरव व्हावा, अशी करुणा आणि कृपा कर. देवचा बाप, देवचा पुत्र आणि देवचा पवित्र आत्म्याच्या नावामध्ये विधी सोहळा तू आशीर्वादित केले, त्याबद्दल आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा, त्याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपण उभे असताना प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तसे तू आमचे ऋण आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमच्या अंतःकरण व तुमचे विचार देवाच्या व त्याच्या प्रियपुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रेमात राखो, आणि सर्व समर्थ देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा याची कृपा, याची शांती, याचं ताकद, याचं बळ, याचं सामर्थ्य विशेष करून समीर, त्याचप्रमाणे ऋतुजा, त्याचप्रमाणे बाळगण कुटुंब, त्याचप्रमाणे भोरे कुटुंब, इथे हजर असलेले त्यांचे सर्व आप्तजन मित्र यांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस ते उभे असतानाच केक आपण सादर करणार आहोत. ते केक कापणार आहे. वादा जो किया मैं निभाऊंगा सदा, वादा जो किया मैं निभाऊंगा सदा, जिस तरह मेरे परमेश्वर ने साथ मेरा दिया, जिस तरह मेरे परमेश्वर ने साथ मेरा दिया, वादा जो किया स्वार्थ ना हो, शर्त ना हो, प्यार ऐसा करूं, हर कमी को प्यार से मैं दिल
साथ चलता रहूं। जो गलती हो अगर माफ कर दो उस तरह, जिस तरह मेरे परमेश्वर ने है माफ मुझको किया। वादा जो किया है घर हमारा प्यार से तुम दोनों की जोड़ी बनाई रब ने बड़ी कमाल। तुम दोनों की जोड़ी बनाई रब ने बड़ी कमाल। दुख में सुख में एक दूजे का रखना सदा ख्याल। तुम दोनों की जोड़ी बनाई रब ने बड़ी कमाल। तुम दोनों की जोड़ी बनाई रब ने बड़ी कमाल। जोड़ा जिसने तुम दोनों को प्यार के बंधन में, जोड़ा जिसने तुम दोनों को प्यार के बंधन में, रक्षा करेगा तुम दोनों की हर पल जीवन में। तुम भी हमेशा जाहिर करना उसका सदा जलाल। तुम भी हमेशा जाहिर करना उसका सदा जलाल। दुख में सुख में एक दूजे का रखना सदा ख्याल। तुम दोनों की जोड़ी बनाई रब ने बड़ी कमाल। आजच्या सोहळ्याचा या भोजनाचा देखील आस्वाद घेऊ शकतात. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देत आहोत की तुझी योजना अद्भुत आहे. ऋतुजासाठी, समीरसाठी पित्या तू स्वतः उतरून आला. आपलं धार्मिकतेचा उजवा हातसह मोठा आनंद या दोन्ही घरांसाठी तू आज देऊ केला, त्याबद्दल आभार मानतो. या आनंदाच्या व उत्सवाच्या समयात ईश्वराच्या उत्तम अशी मेजवानी देखील पवित्र परमेश्वर नियोजित करण्यात आली, ती देखील तू आशीर्वादित कर. आणि भोजन सेवन करत असताना सतत आम्ही तुझा गौरव करावा असं होऊ दे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा पवित्र आणि पूर्ण नाम. होता तू आहे येणार तू होता तू आहे येणार तू. सर्व समर्थ तू देवादी देव, सर्व समर्थ तू देवादी देव. आदिवंत तू देवाचा शब्द तू देव तू एकच माझा. आदिवंत तू देवाचा शब्द तू देव तू एकच माझा. प्रभू ख्रिस्ता तू माझा रे देवा, तुझ्या विना नाही रे विसावा. प्रभू ख्रिस्ता तू माझा रे देवा, तुझ्या विना नाही रे विसावा. माझ्यासाठी जगी अवतरला, गातो स्तुती येशू राजा तुला.
माझ्यासाठी जगी अवतरला, गातो स्तुती येशू राजा तुला, केली कृपा आम्हा मानवाला. प्रभू ख्रिस्ता तू माझ्या देवा, तुझ्या विना नाही रे विसावा. प्रभू ख्रिस्ता तू माझ्या रे देवा, तुझ्या विना नाही रे विसावा. तूच दिले क्या जानो तुम क्या हो, एक सुरीला नगमा हो. तुम क्या जानो तुम क्या हो, एक सुरीला नगमा हो. भीगी रातों में मस्ती, तपते दिल में साए. क्या जानो तुम क्या. ये सुने मिलोए दो दिल, सदा ही मिले रहें. ये सुने मिलोए दो दिल, सदा ही मिले रहें. ये सुने खिलोए दो फूल, सदा ही खिले रहें. ये सुने मिलोए दो दिल, सदा ही मिले रहें, सदा ही मिले रहें. पास की नज़र ये शोभे, बहुत खूबसूरत हो, बहुत खूबसूरत हो. आप सही से बात तक कैसे बुलाऊं आपकी. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरे मन में तू हो विराजमान यीशु मेरे, तू है बड़ा महान. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, चंबारे में जाएगी परवाना चला जाएगा. आज की रात मेरे तेरी आँखों में मेरा प्यार का नफरत समझा. अब तेरी राह चंबारे में जाएगी परवाना चला जाएगी. थँक्यू. सर आभार मानते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये.
आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीनं परमेश्वरानं पाडल्याबद्दल प्रभूचं मी धन्यवाद करते. आता मी एक छोटंसं गाणं म्हणणार आहे. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझ उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझ उपकार फिटणार नाही. हाडाचे ग काड करून रक्ताचे केले पाणी. हो 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 हाडाचे ग काड करून रक्ताचे केले पाणी. तुझ्या वाणी कष्ट गाई केले नाही कोणी. तुझ्या या कष्टाची कधी जाणीव झालीच नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझ उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझ उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जीवाचा ताना. अमृताहुनी गोड पाजलास पाना. अमृताहुनी गोड पाजलास पाना. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झालीच नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझ उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझ उपकार फिटणार नाही. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, लिरिक मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है. कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है. जीवन का मतलब तो आना और जाना है. दो पल के जीवन से एक ऊँट चुरानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है.
मेरे लिए एक दोस्त है जो स्वर्ग से आया है। हाँ, मेरे लिए एक दोस्त है जो स्वर्ग से आया है। उसका नाम यीशु है, उसका नाम यीशु है, ओ उसका नाम यीशु है, उसका नाम यीशु है। हाँ, मेरे लिए एक दोस्त है जो स्वर्ग से आया है। हाँ, मेरे लिए एक दोस्त है जो स्वर्ग से आया है। Sunshine, you're my best times, you're my anomaly, and I'd choose you in 100 lifetimes. I'd choose you in 100 worlds. I'd find you. And I'd say I do for the rest of my life. With all that I have, I do. And I will, when the sky is falling, I promise you I'm all in, no turning back. And every day, every moment, every breath you take, I choose you. This is more than just a wedding. This is etched into eternity. With our union, we will move mountains. We will live on our knees. 'Cause he'd choose us in 100 lifetimes. He'd choose us in 100 worlds. He'd find us, and we'd say we do for the rest of our lives. With all that we have, we do. And we will, when the sky turns black and he comes back riding on the clouds, every day and every moment,